दयाळुता, करुणा, सद्भावना, दयाभाव या सर्वच एकमेकात जवळ जाणाऱ्या भावना आहेत, प्रक्रिया आहेत. शब्दातून नव्हे, मनोमन या भावनांचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि व्यवहाराला धरूनच करायचं आहे. कुठल्याही वाईट कृतीचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही, हे निश्चितच. पण एक गोष्ट लक्षात घेऊया, प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळा आहे, प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे. हे जर आपण समजू शकलो तरच आपल्याला निर्मळ आनंद मिळवता येईल. आणि त्यासाठीच हे ध्यान करायचं आहे. आधी थोडक्यात अर्थ समजून घेऊ. सर्व मर्यादा, सामाजिक, आर्थिक, राजकीय, इतर कुठल्याही मर्यादा, मनाच्या मर्यादा या पार करणे, मनोमन इतरांचा स्वीकार करणे. ते जसे आहेत तसे. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा. कोणाच्या मताशी सहमत असण्याची अजिबात गरज नाही. कोणाचा स्वभाव आवडायला हवा अशी सुद्धा गरज नाही. समजून घेऊया. प्रत्येक व्यक्ती आहे तशी स्वतंत्रपणे पाहणं. सर्वजण सारखे कसे बरं असतील? जी व्यक्ती जशी आहे त्या व्यक्तीला स्वीकारण्याचा हा भाव आहे. असे केल्याने काय होईल? निर्मळ आनंद मिळेल. निर्मळ आनंद म्हणजे काय? इतरांच्या आनंदात आपण दिलखुलासपणे सहभागी होऊ शकतो का? प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. जे उत्तर आहे ना, हाच अर्थ आहे. तेव्हा अशा निर्मळ आनंदाचा लाभ घेण्यासाठी हा दृष्टिकोन अंगीकारावा लागेल. शब्दातून नव्हे, मनोमन याचा अनुभव करावा लागेल. आता लगेच शक्य होणार नाही. त्यासाठी काही पायऱ्या आपल्याला ओलांडाव्या लागतील. पहिली पायरी, आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. आपल्याला बऱ्याचदा असं जाणवेल की आपण स्वतःच आपल्या स्वतःला अनेक वेळा टाकून बोलत असतो, नावं ठेवत असतो. किंवा आपल्याला सर्वात जास्त नावं ठेवणारं जर कोणी असेल ना, तर ते आपलंच मन, आपण स्वतः. अर्थात सद्भावनेची सुरुवात, दयाळूपणाची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. स्वतःविषयी आपुलकी, स्वतःविषयी माया, स्वतःचीच पाठ थोपटणे या गोष्टी खूप आवश्यक होतील. आणि हीच असेल पहिली पायरी. दुसरी पायरी, आपल्या जवळपासच्या व्यक्ती, ज्या आपल्या आजूबाजूला वावरतात. जास्तीत जास्त काळ आपण त्यांच्यासोबत असतो. त्यांचं दर्शन होताच आपल्या मनात आपुलकी, प्रेम भावना असणं, माया असणं, करुणा, दया, सद्भाव या गोष्टी असणं. होतं का असं? बघा, विचार करा. जवळपास वावरणारे आपलेच निकटवर्तीय, खूप जवळचे मित्र, ऑफिसमधले सहकारी, आपले नातेवाईक, अगदी जवळचे घनिष्ठ, त्यांच्या दर्शनाने किती वेळा माया, आपुलकी प्रकट होते आणि किती वेळा त्यांनी काही केलेलं खुपतं. मनुष्य स्वभाव आहे, यात काही वाईट नाही, काही गैर नाही. पण आपल्याला ही पायरी ओलांडायची आहे. तिसरी पायरी, कधी कधी भेटणारे किंवा न भेटणारे, अनोळखी यांच्याविषयी मनामध्ये दयाळुता असणे. आणि चौथी पायरी, सर्वात कठीण पायरी, ती म्हणजे आपले शत्रू, आपल्याला वाईट वाटणाऱ्या व्यक्ती,
त्यांच्याविषयी सुद्धा मनामध्ये दयाळुता प्रकट होणे सर्वात कठीण आहे बरं. व्यवहाराशी आपण आता नक्कीच हे सर्व जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. हा आहे चांगुलपणाचा दृष्टिकोन. असा दृष्टिकोन आहे ज्यात आपण मनोमन असं पाहतो की सर्वांनाच आनंद मिळावा, जीवनात सर्वांच्याच प्रगती व्हावी. सर्वजण मनोमन अशा ठिकाणी, अशा अवस्थेत पोहोचावेत असा अनुभव सर्वांनीच करावा जिथे निर्मळ आनंद आहे, सुख समृद्धी आहे. आणि जेव्हा आपण अशी भावना अनुभवतो, फक्त विचार करण्याबद्दल मी बोलत नाहीये, हा अनुभव करायचा आहे, त्यावेळेला आपल्या मनाचा स्तर उंचावतो. उच्च प्रतीची स्पंदनं, उच्च प्रतीची सकारात्मक ऊर्जा आपण निर्माण करतो. ईश्वराने ही चित्र विचित्र सृष्टी बनवली. सर्व सजीव वेगवेगळे, मनुष्यसुद्धा वेगवेगळे, आणि त्या सर्वांना आनंद मिळावा, निर्मळ आनंद मिळावा, यासाठी ईश्वराने या जीवसृष्टीची निर्मिती केली. या दृष्टिकोनातून आपण जगाला, इतरांना पाहतो आणि याबरोबर एकरूप होतो. आपण जसा स्वतःचा आनंद शोधतो आहोत ना, स्वतःच्या आनंदासाठी झटतो आहोत ना, तसा प्रत्येक जणच आपापला आनंद शोधण्यासाठी झटत आहे. आपला मित्र असेल, आपला शत्रू असेल, सर्वच जण त्यांच्या आनंदासाठी झटत आहेत आणि त्यांना तो मिळावा, हा दृष्टिकोन. चला डोळे मिटूया. विश्व शांती प्रार्थना अनुभवण्याचा प्रयत्न करूया. ओके. माझ्यासोबत मनोमन म्हणा. म्हणत असताना अनुभव करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. बघा आपल्याला निर्मळ आनंद मिळतो का? सर्व प्राणी मात्र दुबळे आणि शक्तिशाली, दृश्य आणि अदृश्य, जवळ आणि दूर, जन्म घेतलेले जन्म घेण्यास उत्सुक, सर्वांच्या हृदयात शांती नांदो, सर्वांना निर्मळ आनंद मिळो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती. चित्त प्रसन्न झालं का? पल्स नॉर्मलला आल्या का? अनुभव करा. हा निर्मात्याचा दृष्टिकोन आहे, त्याच्याशी एकरूप व्हा. डोळे उघडू शकता. विश्वाचा निर्माता असाच अनुभव करत असेल जसा आपण आत्ता या प्रार्थनेच्या वेळेला केला. चराचर सृष्टीतील समस्त प्राणीमात्रांविषयी त्यांना शांती मिळो, याविषयी निर्मळ आनंद, याविषयी